हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अनुजा आणि ग्रीन रूट्स माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण परलाइट बद्दलची माहिती पाहणार आहोत. जे झाडांची माती तयार करत असताना त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. कुठलाही फर्टिलायझर नाहीये, पेस्टिसाइड नाहीये, तरी झाडांच्या वाढीसाठी एक की इन्ग्रेडियंट म्हणून काम करतं. तर हे परलाइट नक्की आहे तरी काय? त्याचे फायदे कोणते? मातीमध्ये किती प्रमाणामध्ये ते मिक्स करायचं, या सगळ्या डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. परलाइट एक खनिज आहे जे लावा रॉक्स पासून मिळवलं जातं. आता लावा रॉक्स म्हणजे काय? जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्याच्यामधून लावा रस बाहेर पडतो. तो लावा रस थंड झाल्यानंतर परलाइटचे रॉक्स म्हणजेच खडक तयार होतात. सुरुवातीला हे खडक ग्रे कलरचे असतात. त्याच्यावरती खूप हाय टेम्परेचरला म्हणजे साधारणतः 700 ते 1300 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं आणि छोटे छोटे खडे असलेलं पांढऱ्या रंगाचं हे परलाइट ॲज अ प्रोडक्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय हलकं आहे हे, वजनाला अतिशय हलकं असतं. पोरस मटेरियल आहे. पोरस म्हणजे ज्याच्यामधून हवा आणि पाणी अगदी इझिली फ्लो होतं. पीएच अगदी न्यूट्रल असतो याच्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे इंडस्ट्रीजमध्ये, हायड्रोपॉनिक शेतीमध्ये आणि नर्सरीजमध्ये झाडांसाठी याचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. जेव्हा एखादं झाड आपण एखाद्या कुंडीमध्ये लावतो, बऱ्याच काळासाठी ते झाड त्या कुंडीमध्ये, त्या मातीमध्ये राहतं. जसं जसं आपण झाडाला पाणी घालतो ती माती हळूहळू खाली बसायला लागते, घट्ट व्हायला लागते. त्या घट्ट झालेल्या मातीमध्ये मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, वाढायला जागा राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या झाडाची वाढ खुंटते. तसंच त्या घट्ट झालेल्या मातीमध्ये जास्तीचा ओलावा राहतो. त्याच्यामुळे झाडांची मुळं खराब व्हायला लागतात, त्याच्यामध्ये फंगस लागायला लागते आणि आपलं झाड सुकायला किंवा कोमे जायला लागतं. जेव्हा आपण झाडांच्या मातीमध्ये परलाइट मिक्स करतो, माती अतिशय हलकी होते, भुसभुशीत होते. त्याच्यामधून पाण्याचा निचरा अगदी व्यवस्थित होतो. जेवढी गरज आहे तेवढाच ओलावा त्या मातीमध्ये राहतो. जास्तीचं पाणी निघून जातं. तसेच परलाइटचे हे जे छोटे छोटे दाणे आहेत, तुम्ही पाहू शकता, हे जे छोटे छोटे दाणे आहेत त्याच्यामुळे मातीमध्ये असे छान एअर पॉकेट्स तयार होतात. एअर पॉकेट्स तयार झाल्यामुळे तिथे हवा खेळती राहते, मुळांना छान ऑक्सिजन मिळतो, वाढायला भरपूर जागा मिळते. त्याच्यामुळं मुळं हेल्दी राहतात. मुळं हेल्दी असल्यामुळे अल्टिमेटली तुमचं प्लांट हेल्दी राहतं. नवीन फांद्या फुटायला लागतात, नवीन पालवी फुटायला लागते, त्याला भरपूर फुलं यायला लागतात. तर अशा प्रकारे झाडांच्या वाढीसाठी एक की इन्ग्रेडियंट म्हणून परलाइट काम करतं. झाडांना खूप हेल्दी ठेवण्याचं काम परलाइट करतं. कुठल्याही नर्सरीमध्ये परलाइट अगदी इझिली मिळून जातं. ऑनलाईनही हे अवेलेबल आहे. ऑनलाईन प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जाऊन ती नक्की चेक करा. जसं की मी आधी सांगितलं, परलाइट हे अगदी न्यूट्रल आहे. त्याचा पीएच अगदी न्यूट्रल असतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मातीमध्ये तुम्ही परलाइट ॲड करू शकता. त्याच्यामुळे मातीची सुपीकता कमी होत नाही, उलट माती छान हलकी आणि भुसभुशीत होते. इंडोर प्लांट्स असतील, आउटडोर प्लांट असतील, फुलं झाडं असतील, तुम्हाला किचन गार्डनिंगची आवड असेल तर त्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या यांची माती तयार करताना सुद्धा परलाइट ॲड केलं जातं. खूप छान झाडांची वाढ होते, खूप छान ग्रोथ होते. साधारणतः इतर घटकांच्या तुलनेत 10% एवढं परलाइट मातीमध्ये ॲड केलं जातं. जेव्हा सक्युलंटसाठी माती तयार केली जाते, सक्युलंट्स म्हणजे कॅक्टस वर्गातील, निवडुंग जातीतील अशी छोटी छोटी झाडं असतात, त्यांच्यासाठी जेव्हा माती तयार केली जाते त्याच्यामध्ये 15% एवढं परलाइट ॲड केलं जातं. कारण ह्या झाडांना पाणी खूप कमी लागतं, त्यांच्या मुळांना ओलावा चालत नाही, त्याच्यामुळे परलाइटचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलं जातं. खूप छान रिझल्ट्स मिळतात त्याचे. झाडांची वाढ खूप छान होते. इंडोर प्लांट्समध्ये सुद्धा परलाइटचे खूप छान रिझल्ट्स मिळतात. इंडोर प्लांट हेल्दी राहतात, नवीन पानं फुटतात आणि त्यांची लाईफसुद्धा जास्त राहते. अशा प्रकारे परलाइट बद्दलची माहिती सोप्यात सोप्या शब्दामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला गार्डनिंगची आवड आहे का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात गार्डनिंग बद्दलच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी अँड हॅपी.